नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला कॉर्न भजी करून दाखवणार आहे. तर ही मका घेतलेली मी ओली कणसं होती म्हणजे ह्याच्यात आणली होती बाजारातून. तर ही अशी ओली मका घ्यायची आणि हे मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली. तर आता मी एक बाउलमध्ये टाकते. ही साठी मी कांदा घेतलेला आहे एक मोठा, कोथिंबीर घेतलेली चिरून थोडीशी. तर आता मी कांदा पण उभा चिरते हे अशा पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने चिरणार आहे सगळा कांदा. आता हे सगळं टाकून घ्यायचं कॉर्नमध्ये. मी गार्डनमधूनच आणली बघा कोथिंबीर, घरच्या गार्डनमधून. तर मंडळी आता याच्यामध्ये मीठ टाकायचं. थोडासा ओवा टाकायचा क्रश करून. क्रश केला ना खूप छान स्वाद येतो, मस्त. थोडासा सोडा टाकते मी, खायचा सोडा. जास्त नाही टाकायचा, थोडासाच टाकायचा. आणि बेसन पीठ टाकते. आणि थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी मी तांदळाचं पीठ पण टाकते. मिरची पूड टाकायची. तुम्ही हिरवी मिरची पण आवडत असेल तर टाकू शकता. मी मिरची पूड टाकते. थोडंसं आलं लसूण पेस्ट. थोडी हळद पण टाकायची. आणि हिंग टाकायचं थोडंसं, कारण बेसन पीठ असतं ना, पोटाला त्रास होत नाही म्हणून हिंग टाकायचं. मंडळी आता हे छान मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं. मंडळी आता छान मिक्स झालेलं आहे. बघा, असंच ठेवायचं, जास्त घट्टही करायचं नाही. तर आता मी कढई ठेवते गॅसवर. आता गॅस पेटवायचा, कढई ठेवायची. तर मंडळी आता तेल तापलेलं आहे, तर भजी टाकून घ्यायची. तर मंडळी आता झालेली आहे भजी. हे बघा, जास्त लाल नाही करायची. असा एक टिश्यू पेपर घ्यायचा ताटावर आणि मग त्याच्यावर टाकून घ्यायचं थोडंसं तेल राहिलेलं ना. हे बघा, आता मी दुसरी बॅच पण टाकून घेते. मोठे मोठेच टाकायचे. आता हे पण काढून घ्यायचे पूर्ण. तर मंडळी क्रिस्पी कॉर्न भजी तयार आहे. एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा. आवाज पण तुम्ही ऐकू शकता. इतकं छान झालेलं आहे ना, आणि इतकी मस्त झालेली. मी खाऊन पण बघितली, खूप सुंदर झालेली, एकदम छान. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा. आणि सॉसबरोबर खूपच टेस्टी लागते. तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान झालेली. धन्यवाद.